नमस्कार शिक्षक मित्रांनो. सन 2026-27 पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत निपुण भारत उपक्रमामध्ये भाषिक विकासाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रगतीसाठी वाचन, लेखन, श्रवण व संभाषण या चारही कौशल्यांचा संतुलित विकास अपेक्षित आहे. यामध्ये श्रुतलेखन हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. श्रुतलेखनाद्वारे विद्यार्थ्यांची शब्दस्मृती, शुद्धलेखन, एकाग्रता, श्रवण क्षमता व लेखन कौशल्य दृढ होते. लहान वयातच योग्य पद्धतीने श्रुतलेखनाचा सराव घडवून आणल्यास विद्यार्थी कार्यक्षम, आत्मविश्वासू व अभिव्यक्तिक्षम होतो. शिक्षक मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये शब्दधन गटाचे ऐकूया आणि लिहूया हा उपक्रम पाहूया. या कृतीसाठी आवश्यक साहित्य आपण पाहूया. या कृतीसाठी भाषापेटीतील जोडाक्षरी शब्द कार्ड आवश्यक आहे, जसे की प्रश्न, भक्ती, अरण्य, प्रति, अन्न, न्याय, सत्ता, संध्या, खऱ्या, मस्करी. तसेच या कृतीसाठी एक भांडे, ट्रे किंवा एखादा बॉक्स आवश्यक आहे. शिक्षक मित्र हो, शब्दधन गटाचे ऐकूया आणि लिहूया या कृतीसाठी काय करावे हे पाहूया. प्रथमतः आपल्या वर्गाचे 2 गटात किंवा वेगवेगळ्या गटात विभागणी करूया. एक गट खोक्यातील शब्द कार्ड घेऊन त्या शब्द कार्डवरील शब्दाचे वाचन करेल. दुसरा गट त्या शब्द कार्डवरील शब्दाचे वही कागदावर किंवा फळ्यावर यापैकी शक्य असेल त्या ठिकाणी श्रुतलेखन करेल. दुसऱ्या गटातील विद्यार्थी पहिल्या गटाने लिहिलेले शब्द बरोबर आहेत का ते शब्द कार्ड बघून तपासतील व प्रत्येक बरोबर शब्दाला 1 गुण देतील. एका गटाने शब्द वाचून झाल्यावर तशीच कृती दुसरा गट करेल व शब्द कार्ड खोक्यातून घेऊन त्या शब्द कार्डवरील शब्द वाचेल आणि पहिला गट त्या शब्दाचे श्रुतलेखन करेल. पहिल्या गटाने लिहिलेले शब्द शब्द कार्डवर बघून दुसरा गट तपासेल व प्रत्येक बरोबर शब्दाला 1 गुण देईल. ज्या गटाचे जास्त शब्द बरोबर येतील त्या गटाला जास्त गुण मिळतील आणि तो गट विजयी ठरेल. जे शब्द विद्यार्थ्यांना लिहायला जमले नाहीत त्याचा सराव शिक्षक पुन्हा करून घेतील. या कृतीचा अधिक सराव घेऊन श्रुतलेखनाचे दृढीकरण करता येईल. यासाठी काही वेगळे करता येईल का पाहूया. स्पर्धात्मक श्रुतलेखन घेऊन विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव कसा घेता येईल ते पाहूया. नेहमीप्रमाणे वर्गाची गटात विभागणी करूया. प्रत्येक गटातून एक विद्यार्थी उभा राहील. शिक्षक जोडाक्षरयुक्त शब्द सांगतील. जो गट सर्वात जलद बरोबर लिहील त्याला गुण मिळेल. असा सराव घेऊन या कृतीचे दृढीकरण करता येईल. श्रुतलेखनाच्या गटाचे ऐकूया आणि लिहूया या कृतीमुळे आपल्याला काही अपेक्षित परिणाम साधता येतील, जसे की विद्यार्थी श्रुतलेखनात शुद्ध, नेमके व वेळेत लिहू शकतील. भाषिक कौशल्याचा सर्वांगीण विकास होईल. शुद्धलेखन व योग्य उच्चाराची सवय पक्की होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्य वाढेल. इयत्ता पातळीवर निश्चित केलेली निपुण महाराष्ट्राची भाषिक उद्दिष्टे पूर्ण होतील. पुढील शिक्षण व जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी सक्षम संवादक ठरतील. शिक्षक मित्रांनो, श्रुतलेखनाच्या सतत व योजनाबद्ध सरावामुळे विद्यार्थी भाषेचे शुद्ध, नेमके व प्रभावी साधन म्हणून आत्मसात करतील. यामुळे त्यांचा केवळ शैक्षणिक दर्जाच उंचावणार नाही, तर भविष्यातील आयुष्यभरासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, सृजनशीलता व विचारशक्ती अधिक परिपक्व होईल. अशा प्रकारे श्रुतलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थी निपुण भारताच्या भाषिक उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता करून ज्ञान समृद्ध, आत्मविश्वासू व सक्षम नागरिक म्हणून घडतील. धन्यवाद.